घरामध्ये कामे करताना आपल्याला ते कामे खूप असे किचकट व कठीण वाटते, पण हेच कामे जर आपण काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर केल्या तर तेच कामे खूप असे सोपे होतात. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजची जी पहिली टिप्स आहे ती आहे अशा हिरव्या मिरच्याबद्दल. आता काय होतं की आपण रोजच हिरवी मिरची भाजीमध्ये म्हणा किंवा काही ना काही तर त्याचा यूज करत असतो आणि जेव्हा आपण त्या चिरायला जातो किंवा त्याचे देठं काढायला जातो तेव्हा आपल्या हाताला लागतो तिखट. पण ते तिखट आपल्या हाताला लागू नये किंवा आपल्या हातात झोमू नये म्हणून आपण थोडंसं खोबऱ्याचं तेल म्हणा किंवा आपल्या घरात कोणतंही जर ऑइल असेल, जसं की सरसोचं तेल असो, खाचं तेल असेल, कोणतंही तेल आहे ते तुम्ही इथे वापरू शकता. ते तेल घ्यायचं आहे, आपल्या हाताला लावायचं आहे आणि चोळायचं आहे. आणि नंतर आपल्याला या हिरव्या मिरच्याचे असे देठं काढायचे आहे. देठं काढल्यानंतर जर तुम्हाला भाजीसाठी मिरची चिरायची असेल तर तुम्ही चिरूसुद्धा शकता. तुमच्या लक्षात येईल की हे थोडंसं लावलेलं तेल याच्यामुळे आपल्या हाताला बिलकुलच तिखट लागणार नाही व किंवा आपला जे हात या मिरची चिरल्यामुळे म्हणा किंवा देठं काढल्यामुळे झोंबतात तेही झोंबणार नाही. नक्की ट्राय करा. आणि हो, ह्या मिरच्या चिरल्यानंतर आपल्याकडे असलेले हँडवॉश किंवा साबण याने सुद्धा आपण हात धुवून टाकायचे. त्याने काय होईल की आपल्या हाताला लागलेलं तिखट त्या तेलाद्वारे निघून जाईल व आपले हात कधीच झोंबणार नाही. तुम्हाला ही माझी पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघा, आपल्या छान अशा मिरच्या ह्या चिरून झालेल्या आहे. आता याचा यूज आपण कोणत्या भाजीत म्हणा किंवा घरात तुम्हाला ज्याच्यात करायचं आहे त्याच्यात नक्कीच करू शकता. आपली जी दुसरी टिप्स आहे ती आहे गॅसवरच्या अशा बर्नलबद्दल. आता काय होतं की आपण रोज स्वयंपाक करत असतो आणि स्वयंपाक करता करता आपल्या बर्नलचे छिद्र हे असे बुजतात आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण जेव्हा त्याचा यूज करतो तेव्हा नकळत का होईल छिद्र बुजल्यामुळे गॅस हा दुसरीकडून पास होतो आणि तो वाया जातो. त्याच्यामुळे आपला खर्चही वाढतो, तसंच गॅसही लवकर संपतो. म्हणून आपण इथे छान अशी टिप्स पाहणार आहोत. आता आपल्याला काय करायचे आहे, हे गॅसचे बर्नल घ्यायचे आहे, एका भांड्यात ठेवायचे आहे. भांड्यात ठेवल्यानंतर आता आपल्याला इथं वापरायचं आहे हार्पिक. हार्पिक हे आपल्याला या गॅसच्या बर्नलवर टाकून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे हार्पिक पूर्ण बर्नलवर टाकून घ्यायचं आहे. हार्पिकमुळे तुम्हाला माहीतच आहे जे कठीणातले कठीण डाग असतात ते सुद्धा निघून जातात, तसेच बुजलेले जे छिद्र आहे ते सुद्धा मोकळे होतात. आता याच्यावर घालायचं आहे आपल्याला पाणी. पाणी घातल्यानंतर आता आपल्याला 5 मिनिट हे जे पाणी आहे ते पाणी व त्याच्यामध्ये टाकलेले जे बर्नल आहे ते आपल्याला असेच मुरू द्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने ब्रशने आपल्याला याला हलवून सुद्धा घ्यायचं आहे. काय होईल की याच्या जे हार्पिक आहे ते पूर्ण बर्नलला लागेल. तर इथे बघा, आपण असंच हे मुरू ठेवूया. 5 मिनटं झाल्यानंतर आता आपल्याला या ब्रशने घासून घ्यायचं आहे. आता तुमच्या लक्षात येईल की पहिले जे बर्नल होतं त्याच्यात तर आताचे जे बर्नल आहे त्यात खूप फरक पडला आहे, कारण की याच्यावरचे जे डाग आहे ते निघून गेलेले आहे. आता पूर्णतः डाग निघणार नाही, कारण की हे जे बर्नल आहे ते खूप असे जुने झालेले आहे आणि म्हणून एवढे पक्के डाग तर निघणार नाही, पण बरंचसं बर्नल हे साफ होतं व याच्यामधले असलेले जे छिद्र आहे ते पूर्ण मोकळे होते व आपला गॅस हा छान चालायला लागतो. नक्की ट्राय करा. इथे बघा, या प्रकारे आपल्याला पूर्ण बर्नर हे घासून घ्यायचे आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका, जेणेकरून माझ्या लक्षात येईल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेला आहे. इथे बघू शकता आपले बर्नर हे छान असे घासून झालेले आहे. बर्नलचे छिद्र बुजल्यामुळे काय होतं की बर्नलमधून गॅस हा कमी येतो व त्याच्यामुळे आपल्या गॅसचा पॉवरही कमी होतो आणि जेव्हा आपण त्याला दुरुस्तीला नेतो तेव्हा खूप असा खर्च येतो. म्हणून आपली इथे खर्चही वाचला आणि तसंच घरच्या घरी आपले बर्नलही साफ झाले. नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला माझी ही दुसरी टिप्ससुद्धा कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आता इथे बघा, आपले पूर्ण बर्नर हे स्वच्छ झालेले आहे. नक्की ट्राय करा. आता बघा, जी तिसरी टिप्स आहे ती आहे दह्याबद्दल. आता काय होतं की आपण आपल्याकडे दही नेहमीच वापरत असतो. आता कधी आपण दह्याचं श्रीखंड बनवतो, कधी कढी करतो, आंबट बेसन करतो किंवा अनेक पदार्थ आपण दह्याचे बनवत असतो किंवा तसंही दही खात असतो. पण जेव्हा आपल्याला जर तसं दही खायचं असेल आणि दुधात जर पाणी असेल तर ते दही काय होतं की असं पातळ तयार होतं. मग आता आपल्याला जर दही खायचं आहे आणि हे दही जर पातळ आहे तर मग आपल्याला ते दही खावं नाही वाटत. तेव्हा काय करायचं
एक आपल्याला इथे घ्यायचं आहे गंज. गंजामध्ये एक स्टीलची चाळणी ठेवायची आहे. स्टीलची चाळणीनंतर आपल्याला आपल्या घरीच असलेली प्लास्टिकची चाळणी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये हे दही आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता इथे काय होईल की जे आपण दही पाण्याचं जे दही आहे ते या चाळणीवर ठेवल्यावर त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी जे आहे ते खाली निघून जाईल आणि त्या पाण्यापासून आपण कढी म्हणा किंवा काही बनवू शकतो. तसंच वरचं जे दही आहे ते दही आपण खाण्यासाठी वापरू शकतो किंवा जर आपल्याला श्रीखंड करायचं असेल तेव्हाही हे दही वापरू शकतो. आता आपल्याला एका चमच्याने याला असं फिरवायचं आहे. याने असं आलटपलट केलं की काय होईल की याच्यातलं एक्स्ट्रा पाणी हे निघून जाईल. नक्की ट्राय करा आणि हो, तुम्हाला ही तिसरी टिपसुद्धा कशी वाटली ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता मी 5 मिनिट याला असंच ठेवणार आहे आणि 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता दही हे घट्ट झालेलं आहे. याच्यातलं एक्स्ट्रा पाणी खाली निघून गेलेलं आहे किंवा याचं जे ताक आहे ते खाली निघून गेलेलं आहे. त्याचाही यूज आपण करू शकतो. तसंच हे दही आता खायला तयार आहे. आता मी तुम्हाला वाटीतसुद्धा काढून दाखवेल. वाटीत काढल्यावर एवढं लक्षात येईल तुमच्या की दही किती घट्ट झालेलं आहे. नक्की ही टिपसुद्धा तुम्ही यूज करून पहा आणि मला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार. धन्यवाद.